नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव खंजर गल्ली येथील स्क्रॅप अड्डा, दुचाकी गॅरेज, रेशन दुकान, फॅब्रिकेशन दुकान, डेंटल क्लिनिक आदी सर्व दुकानाला आग लागून मोठं नुकसान झालंय. या परिसरात असणाऱ्या शाळेला सुद्धा आगीची झळ लागल्यानं शाळेचं सुद्धा नुकसान झालं आहे. काल मंगळवारी रात्री 3:30च्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु ही आग मोठ्या प्रमाणात लागल्याने सकाळ उजाडलं तरी सुद्धा ही आग धुमसतच होती. अग्निशमक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. महाराष्ट्रातील नेते बेळगावला केंद्रशासित करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. याउलट बेळगाव सीमा भागाचा मुंबईवर हक्क आहे, त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावे असा प्रस्ताव कर्नाटक शासनाने केंद्र सरकारकडे पाठवावा अशी अजब मागणी अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत बोलताना केली. बेळगाव सीमा भागातील लोकप्रतिनिधींनी त्या काळी मुंबई विधानसभेत लोकप्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे आमचा मुंबईवर हक्क आहे असे असताना महाराष्ट्रातील मतिहीन नेते बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी करत असतात. याला प्रत्युत्तर देण्यासाठी कर्नाटक सरकारने मुंबईला केंद्रशासित करावे अशी मागणी त्यांनी विधानसभेत बोलताना केली. दरम्यान नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आमदार लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची दाट शक्यता आहे. मराठा समाजाची बँक म्हणून ओळखली जाणारी मराठा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 22 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पॅनलने शिवाजीनगरमधून आपल्या प्रचाराची सुरुवात केली. शिवाजीनगर भागातील प्रशांत चिगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उर्वरित संचालकांची निवड प्रक्रिया 22 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मराठा समाजाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे मराठा समाजासह संपूर्ण बेळगाव शहराचं लक्ष लागून राहिलंय. बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिगंबर पवार, बाळासाहेब काकतकर आणि ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन पॅनल तयार करण्यात आलं असून मागील कार्यकाळातील सत्ताधारी गटात कार्यरत असलेल्या लक्ष्मण होनगेकर, बी.एस. पाटील, सुनील अष्टेकर आणि सुशीलकुमार कोकाटे या 4 विद्यमान संचालकांना वगळून सत्ताधारी पॅनलने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. शिवाजीनगर विभागातील प्रशांत चिगरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करून शिवाजीनगर भागातूनच पॅनेलने आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य गटातून सामान्य पदासाठी मोहन चौगुले, विनोद हंगिरगेकर, विश्वनाथ हंडे या विद्यमान संचालकांसह मोहन बेळगुणकर, विनायक होनगेकर, विक्रमसिंह कदम पाटील या नूतन उमेदवाराची निवड केली आहे. तर महिला गटातून दीपाली दळवी आणि विद्यमान संचालिका रेणू किल्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावसह कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यात बाळंतीण आणि नवजात शिशुमृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याला सरकारी निष्क्रिय आरोग्य सेवा कारणीभूत ठरली आहे. त्यातच काळ्या यादीतील औषधांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. याचा गंभीर विचार करून काळ्या यादीतील औषध कंपन्यांची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी विधानसभेत बोलताना केली. सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका व जिल्हा पंचायत अंतर्गत ठेकेदारांनी सरकारी इमारती देखभाल दुरुस्ती, नवीन इमारत बांधणे, रस्ता डांबरीकरण, खड्डे बुजवणे, पूल दुरुस्ती, नवीन पूल बांधणे यासारखी कामे केली आहेत. या कामांसाठीच्या बिलासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागत आहे. ठेकेदार प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या कामांच्या देयकांसाठी पाठपुरावा करत आहेत, तरीही ठेकेदारांना केलेल्या कामांची देयके मिळत नाहीत. यामुळे ठेकेदार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेत. या देयकांसाठी ठेकेदारांवर आत्मदहनाची परिस्थिती ओढवली असून आर्थिक अडचणीत आले आहेत. ही परिस्थिती संपूर्ण कर्नाटकात ठेकेदारांची झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक ठेकेदार असोसिएशनने आज बुधवारी सुवर्णसौध परिसरात आंदोलन छेडून सरकारला निवेदन दिले. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने ठेकेदार या आंदोलनात सहभागी झाले होते. लिंगायत आरक्षणाला धरून सध्या कर्नाटकभर वातावरण चांगलंच तापलंय. गेल्या आठवड्यात सुवर्णसौधवर लिंगायत समाजाचा मोर्चा निघाला असता त्यात बेकायदेशीर असून काँग्रेस सरकारचे लक्ष भरकटण्याचे काम सुरू आहे. यातही लिंगायत आरक्षण समर्थकांनी बरंच रान उठवलंय. अस्पृश्य, दलित, आदिवासी, हरिजन, विमुक्त व भटके यांच्यासाठी राज्यघटनेत सामाजिक आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
पुढे त्यांच्या समकक्ष म्हणून ओबीसींमध्ये गणल्या गेलेल्या प्रवर्गांनाही आरक्षण मिळू लागले। पण आता कर्नाटकातील पंचमसाली लिंगायत, आर्थिकदृष्ट्या स्थिर स्थावर असलेले अनेक जाती इत्यादींनी आरक्षणाची मागणी केली आहे। पण आमच्या कोट्यातून विभाजीकरण कदापि करू देणार नसल्याचे निवेदन कर्नाटक राज्य मागास जाती महासंघ आणि कर्नाटक शोषित समुदाय ग्रँड फेडरेशन यांच्या वतीने मंत्री महादेवप्पा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। बेळगाव येथील जीएसएस कॉलेजच्या भूगर्भशास्त्राच्या विद्यार्थ्यांची स्टडी टूर कारवार येथील मुर्डेश्वर येथे गेली होती। दरम्यान येथील समुद्रात कोलार येथील मोरारजी देसाई शाळेतील विद्यार्थी समुद्रात पोहताना बुडत असल्याचे जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या नजरेस आले। प्रसंगावधान राखत साहसी वृत्तीचं दर्शन घडवत समुद्रात उडी घेऊन बुडणाऱ्या 3 विद्यार्थिनींना वाचवण्यात त्यांना यश मिळाले। याबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक वर्ग 10 डिसेंबर रोजी उडुपी, गोकर्ण आणि मुर्डेश्वर येथे स्टडी टूरला गेले असता कॉलेजच्या विद्यार्थ्यांपैकी विनायक बडसकर, श्रवण पाटील आणि प्रथमेश पाटील यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या जीवाची पर्वा न करता बुडत असलेल्या विद्यार्थिनींना वाचवण्यासाठी धावून गेले आणि बुडणाऱ्या विद्यार्थिनींचे प्राण वाचवण्यात त्यांना यश मिळाले। याची दखल घेत एसकेई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या साहसी विद्यार्थ्यांना शाबासकी देत पाठ थोपटून त्यांचा गौरव केलाय। यावेळी संस्थेचे चेअरमन श्री किरण ठाकूर, व्हाईस चेअरमन एस.वाय. प्रभू, अशोक शानभाग, सेक्रेटरी मधुकर सामंत, लता कित्तूर, ज्ञानेश कलगटगी यांच्यासह कॉलेजचे प्राचार्य अरविंद हलगेकर, भूगर्भशास्त्र प्रमुख प्राध्यापक सूरज मेंडसे आदी उपस्थित होते। आयुर्वेद आणि योगशास्त्राच्या परिणामकारकतेचे भारताने दर्शन घडवल्यामुळे संपूर्ण जग भारताला परवडण्याजोग्या आणि गुणकारीपणा सिद्ध झालेल्या औषधांच्या क्षेत्रातील पारंपरिक ज्ञानाच्या खजिन्याचे भांडार आजही मानत आहे। मात्र या औषध प्रणालीला सरकारी मान्यता लाभलेली नाही। त्यामुळे याचा विकास झाला नसून याकडे सरकारने गांभीर्याने विचार करून ही प्रणाली सुरू करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी अखिल कर्नाटक पारंपरिक वैद्य परिशिष्ट समितीच्या वतीने करण्यात आली। आज बुधवारी सुवर्णसौध समोर छेडलेल्या आंदोलनात राज्यभरातील जंगल भागातून वैद्य सहभागी झाले होते। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। अनुसूचित जाती यादीमध्ये भोवी बरोबरच वड्डर या उपजातीचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे भोवी समाजातील पालखी वाहून येणाऱ्या व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येत आहेत। भोवी समाजातील नागरिकांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देताना प्रमाणपत्रावर केवळ भोवी असाच उल्लेख करावा व वड्डर नाव वगळावं। या मागणीसाठी सुवर्णसौध येथे अखिल कर्नाटक भोवी समाज कल्याण संघातर्फे आंदोलन करण्यात आले। बेळगावसह उत्तर कर्नाटकातील विजापूर, धारवाड, बागलकोट या जिल्ह्यांमध्ये भोवी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहत आहे। त्यामुळे सदर मागणीची पूर्तता करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। ग्रामपंचायतीचे घंटागाडी चालक व मजूर हे कंत्राटी पद्धतीने काम करत असून त्यांना किमान वेतनानुसार वेतन आणि काम मिळत नाही। त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी सुवर्णसौध समोर निदर्शने केली। बेळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या घंटागाड्या कित्येक दिवस बंद आहेत। त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना सर्व ग्रामपंचायती अंतर्गत किमान 20,000 वेतन देणं आवश्यक असताना ते दिलं जात नाहीये। त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। राज्यातील कोडू वक्कलिंग समाजाचा समावेश गॅझेटमध्ये करण्यात आलेला नाही। राज्यात 20 ते 25 लाख लोक आपल्या समाजाचे आहेत। 14 जिल्ह्यामध्ये या समाजाचे नागरिक आहेत। गॅझेटमध्ये नोंद नसल्यामुळे आम्हाला कोणतंही प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत। त्यामुळे आमची गॅझेटमध्ये नोंद करून 3A मध्ये आमचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करत कर्नाटक राज्य कोडू वक्कलिंग अभिवृद्धी सेवा संघातर्फे आंदोलन छेडण्यात आले। हलगा येथील आंदोलनाच्या ठिकाणी हे आंदोलन झाले। कोडू वक्कलिंग समाजाचे नागरिक बेळगावसह गुलबर्गा, बिदर, विजापूर, रायचूर, यादगीर, कोप्पळ, धारवाड, हावेरी, तुमकूर आदी ठिकाणी आहेत। या आंदोलनात राज्याच्या विविध भागातून समाजाचे बांधव सहभागी झाले होते। बेळगाव जिल्ह्यात खानापूर तालुका मोठा आहे। या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने 100 कोटी रुपये विशेष अनुदान जाहीर करावं अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विधानसभेत बोलताना केली।
उत्तर कर्नाटक विकास विषयांवरील चर्चेत भाग घेताना आमदार हलगेकर म्हणाले की खानापूर तालुक्यातील जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्येही प्रामुख्याने दुर्गम भागातील गावकऱ्यांना पाणी, वीज आणि मोबाईल सेवेपासून वंचित राहावं लागतं. अतिवृष्टीमुळे प्रत्येक वर्षी तालुक्यातील रस्ते खराब होतात. रस्ता सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष अनुदानाची घोषणा केली होती, मात्र अद्यापही अनुदान मिळालेलं नाही. खानापूर तालुक्यातील अरण्य क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना प्रथम जागा देण्यात यावी, त्यानंतर त्यांचे स्थलांतर करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर नंदगड बिडी या गावांना नगरपंचायत दर्जा घोषित करण्यात यावा असेही आमदार हलगेकर म्हणाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर येथील शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी बेळगाव जवळच्या तसेच महाराष्ट्र हद्दीतील चंदगड तालुक्यातील शिनोळी गावात महाराष्ट्रातील सीमा भागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याला बेळगावच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची मान्यता आणि संपूर्ण पाठिंबा असल्याचे समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी दिली असल्याचं स्पष्ट केलंय. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे उभाटा नेते विजय देवणे यांनी एका पत्राद्वारे शिवसेनेतर्फे बेळगाव सीमेवर महाराष्ट्र हद्दीत मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केलाय. या संदर्भात अष्टेकर आणि मरगाळे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. कर्नाटक राज्याच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 10,000 कोटींची तरतूद करावी. सरकारी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात. सदाशिव आयोगाच्या अहवालाच्या आधारे अंतर्गत आरक्षण लागू करावे आणि 2B आरक्षण पूर्ववत करावे आदी मागण्यांसाठी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे सुवर्णसौध येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास अल्पसंख्याकांना आरक्षण बहाल करणं, दलितांना अंतर्गत आरक्षण देणं, अल्पसंख्याकांना हजारो कोटी रुपये देणं अशी आश्वासने निवडणुकीवेळी देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. भीमगड वन परिक्षेत्रातील गावातील रहिवाशांना योग्य मोबदला देऊन त्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर केले जाईल असे आश्वासन वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी दिले आहे. सोमवारी रात्री मंत्री खांड्रे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तळेवाडीला भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी सरकार स्थलांतरित गावकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास तयार आहे, तर गावकऱ्यांनी स्वेच्छेने स्थलांतर करण्यास सहमती दर्शवली. यावेळी ईश्वर खांड्रे यांनी सांगितले की भीमगड वनक्षेत्रात सध्या 754 कुटुंबे आणि 3059 लोक 13 वस्त्यांमध्ये राहतात. पूर्ण गावातील लोकांनी स्थलांतरित होण्यास सहमती दर्शवल्यास अशा गावातील लोकांना पुनर्वसनाचा मोबदला देऊन स्थलांतराची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली. गावकऱ्यांना संबोधित करताना ईश्वर खांड्रे यांनी विस्थापितांना पुनर्वसनासाठी शासनाकडून दिलेली भरपाईच्या रकमेबाबत विशेष काळजी घेण्याचं त्यांनी सांगितलं. दुबई स्थित बेळगावकरांनी नुकतीच दत्त जयंती उत्साहात साजरी केली. पूर्णवाद ग्लोबल ह्युमन फाउंडेशन आणि इन्स्पायर इव्हेंट संस्था, अन्य सांस्कृतिक मंडळे व मित्र परिवारतर्फे ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल दुबई येथे हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान दत्तजप, भव्य पालखी, प्राणप्रतिष्ठापना, बालनाट्य, भजन असे भरगच्च कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते. बेळगावचे सोमनाथ पाटील यांच्यासह अनेक जण 37 वर्षांहून अधिक काळ नोकरी व्यवसायानिमित्त दुबईत वास्तव्यास आहेत. या नागरिकांनी दत्त जयंती पारंपरिक उत्साहात साजरी केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.